हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। खुनाच्या गुन्ह्यात जनठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी येरोडा खुल्या जिल्हा कारागृहातून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। येरोडा कारागृहातील शेतीत सापडलेल्या मोबाईलच्या चौकशीच्या भीतीने तो पळाल्याची प्राथमिक माहिती आहे। संतोष लक्ष्मण भिंगारे, मूळ राहणार पाचवड, तालुका वाई, जिल्हा सातारा असे कारागृहातून पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे। या प्रकरणी तुरुंगाधिकारी श्रेणी 2 नागनाथ महादेव भानवसे वय 55 राहणार मांजरी यांनी येरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। ही घटना 8 मे रोजी दुपारी 1:30 ते सायंकाळी 6च्या दरम्यान घडली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार भिंगारे याला साताऱ्यातील भुईंज पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात जनठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। हा कैदी कोल्हापूर खुल्या जिल्हा कारागृहातून 19 ऑक्टोबर 2025 पासून येरोड्यातील जिल्हा खुल्या कारागृहात वर्ग करण्यात आला होता। त्याला केश कर्तनालयात काम देण्यात आले होते। दरम्यान अधीक्षकांसह वरिष्ठ तुरुंगाधिकारी हे 8 मे रोजी कारागृहाच्या शेती विभागाची पाहणी करत होते, तेव्हा ती बागेजवळ बेवारस सिम कार्ड नसलेला मोबाईल आढळून आला। या मोबाईल संदर्भात भिंगारेसह दुसऱ्या एका कैद्याची चौकशी केली जाणार होती। दरम्यान घटनेच्या दिवशी तो सायंकाळच्या जेवणानंतर येतो असे सांगून बॅरेककडे गेला, मात्र चौकशीसाठी पुन्हा बोलावले असता तो बॅरेकेत आढळून आला नाही। कारागृहातील शेती व परिसरात शोध घेतला असता भिंगारे सापडला नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सत्रे करत आहेत। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।